नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. दिल्लीमधल्या बैठकीमध्ये महायुतीचं जागा वाटप हे निश्चित झालेलं आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा लवकरच जाहीर होणार आहे. दिल्लीमध्ये शहा, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची 2 तास खलबत झाली. शिवसेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिल्लीमधल्या बैठकीनंतर शिंदे, फडणवीस आणि अजितदादा हे आता मुंबईमध्ये परतलेले आहेत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संदीप, बैठकीमध्ये मोठी खलबत झालेली आहे. काय नेमका फॉर्म्युला ठरलेला आहे, या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? खरं तर वैशाली, महाराष्ट्रातल्या 48 जागांचं गणित एक प्रकारचं बांधण्याचा जो प्रयत्न आहे तो काल रात्री करण्यात आला असं म्हणता येईल. महत्वाचे तिघही नेते अमित शहा यांच्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही खरं तर बैठक झालेली आहे. 2 तास ही बैठक झाली आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षांचे प्रस्ताव जे आहेत ते अमित शहा यांच्यासमोर सादर केले होते. त्यावेळेला अमित शहानी काही उमेदवार अदलाबदल करण्याचा जो सल्ला आहे तो दोन्ही नेत्यांना दिला. त्याचबरोबर काही जागा ज्या आहेत म्हणजे मतदारसंघ जे आहेत ते देखील काही बदलण्यात येण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी बैठकीत चर्चा झाल्याची आपल्याला माहिती समजते. त्यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला तर निश्चित झालेला आहे, मात्र तो अजून जाहीर करण्यात आलेला नाही. कदाचित तो 2 ते 3 दिवसात जाहीर केला जाऊ शकतो. मात्र काल जे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे तो आता भाजपच्या सीईसीच्या बैठकीत जी 11 तारखेला होण्याची शक्यता आहे त्यामध्ये तो चर्चेला जाईल आणि त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब जे ती केलं जाईल आणि मग जी दुसरी यादी भाजपची जाहीर होईल त्यामधून उमेदवारांची नावं प्रसिद्ध केली जातील. पण रात्री बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकाच विमानानं नागपूरला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे चौघे नेते एकाच विमानानं मुंबईला दाखल झालेले आहेत. कुशली, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.